स्टार्ट. नमस्कार मंडळी, आपण देवगिरीच्या किल्ल्यावर आलो आहोत. किल्ल्यावर म्हणजे आपण किल्ल्याचा हा 5वा दरवाजा आता पार करणार आहोत. या पहिले आपण 4 कोट अगदी जिथून प्रवेश केला गावामध्ये तो पहिला कोट, आणि त्यानंतर 4 दरवाजे पार करून आपण 5व्या दरवाजापर्यंत येऊन टेकलो आहे. हा जो देवगिरीचा किल्ला आहे, या देवगिरीच्या किल्ल्याचा इतिहास लक्षात घेता असं लक्षात येईल की भिल्लम 5वा या यादव राजानं हा किल्ला बांधला. त्यापूर्वी यादवांची राजधानी सिन्नरला होती. तिथून त्यांनी राजधानी देवगिरीला हलवली, आणि देवगिरीला आल्यानंतर या ठिकाणी दीर्घकाळपर्यंत यादवांचं राज्य पाहायला मिळतं. आणि ह्या राजधानीवरून किंवा या देवगिरीवरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं आधिपत्य होतं. अगदी इकडे कोकणापासून ते पूर्वेला विदर्भातील अचलपूरपर्यंत, अमरावती अचलपूर या भागापर्यंत यांचं आधिपत्य होतं. ही जी यादव सत्ता होती ही अतिशय बलाढ्य आणि ज्याला असं म्हणता येईल की सर्वगुण संपन्न, राजकीय, आर्थिक, सामाजिक, धार्मिक सर्वच बाबतीमध्ये एक चांगली सत्ता यादवांची होती. या सत्तेला ग्रहण कुठून लागलं किंवा ही सत्ता कुठून विस्कळीत झाली, तर आपल्या असं लक्षात येईल की 1294ला पहिल्यांदा दिल्लीचा सुलतान जलालुद्दीन खिलजी याचा जो सुभेदार होता कडा प्रांताचा, गुजरातमधील कडा प्रांताचा, अल्लाउद्दीन खिलजी, या अल्लाउद्दीन खिलजीनं पहिल्यांदा देवगिरीवर हल्ला केला 1294ला. त्यावेळी हा हल्ला होईल असं कोणाला वाटलंच नव्हतं, ही अपेक्षाच नव्हती, कारण फार लांबपर्यंत यादवांचं राज्य पसरलं होतं. त्याचबरोबर जो विंध्याचल पर्वत आहे तो पार करून कोणी अलीकडे येईल असं कधी वाटलंच नाही. नेमकं अल्लाउद्दीनचा हल्ला होण्याच्या वेळी यादवांचा जो सेनापती होता आणि तोच राजपुत्र होता, तो म्हणजे शंकरदेव, हा दक्षिणेकडे गेला होता. फार मोठं सैन्य घेऊन, जवळपास 5 लाख सैन्य घेऊन तो तिकडे गेला होता, आणि ती मुख्य सेना होती. अशा वेळी इथं ज्यावेळेस अल्लाउद्दीन हल्ला केला त्यावेळेस इथं मुख्य सेना हजर नव्हती. तो पहिल्यांदा अमरावतीजवळच्या अचलपूरवर त्यानं हल्ला केला. ते अचलपूर लुटलं. 8000 घोडदळ घेऊन हा अल्लाउद्दीन आला होता. तो तिथपासून तो देवगिरीपर्यंत येऊ लागला. त्याच्याबरोबर त्याची माहिती देवगिरीच्या रामदेव रायाला पोहोचली, आणि त्याला ज्यावेळेस कळलं की अल्लाउद्दीन नावाचा कोणतरी आक्रमण करून आला आहे, त्यावेळी असं घडलं की ठीक आहे, तो इथपर्यंत येणार नाही, आला तरी आपण त्याचा सामना करू, अशा तयारीत तो रामदेव राय होता. त्यानं आपलं होतं नव्हतं सैन्य लांझ नावाचं एक ठिकाणी त्या लांझ्याच्या घाटाजवळ नेऊन उभं केलं. आता हे लांझ्यापर्यंत ज्यावेळेस हे सैन्य गेलं त्यावेळी तिकडनं अल्लाउद्दीनचं सैन्य चालून आलं. 8000ची सेना होती, पण अतिशय लढवई सेना होती, आणि त्याच्या हल्ल्यापुढे ही यादवांची सेना काही दम धरू शकली नाही, टिकाव धरू शकली नाही. त्यानंतर तो ज्यावेळेस तो हल्ला पुढे करत तो पुढे आला, उरलेली सेना जीव घेऊन पळाली, किल्ल्यापर्यंत आली. किल्ल्याच्या पायथ्याशी देवगिरी शहर होतं. या किल्ल्यावर आणि देवगिरी शहरावर त्यानं हल्ला केला. त्यावेळेस या रामदेव रायाने किल्ल्याचे दरवाजे बंद केले. आपण बघितलं जवळपास 4 दरवाजे पाठीमागे बघितले, ते बंद होते. आणि हा जो किल्ला आहे, इथून पुढे खरा जो किल्ला आहे तो संरक्षणादृष्टी होता, याच्या खाली कारभार चालायचा. हा जो परिसर दिसतोय पाठीमागचा, हा पूर्ण इकडे पाठीमागं तो पूर्ण परिसर, इकडे पूर्ण प्रशासकीय इमारती होत्या आणि इथून सर्व कारभार चालायचा. पण आता जे हल्ला झाला आहे, या हल्ल्यामध्ये आपल्याला संरक्षणाची गरज आहे म्हणून ते किल्ल्याच्या आत जाऊन बसले. आणि आता शंकरदेव येईपर्यंत एक जो खबऱ्या होता तो तिकडे पाठवला गेला, आणि तो शंकरदेव येईपर्यंत आपण हल्ला करायचा नाही, फक्त किल्ला लावून धरायचा. त्यावेळी अल्लाउद्दीननं हे देवगिरी शहर अतिशय भयंकर पद्धतीने लुटलं, सर लुटमार केली, जाळपोळ केली, अत्याचार घडले. आणि ज्यावेळी की आता आपण सुरक्षित आहोत, हा किल्ला जिंकणं शक्यच नव्हतं, अजिंक्य किल्ला होता, हा किल्ला जिंकणं शक्य नाही, अशा वेळेस निश्चिंत होता रामदेव राय. किल्ल्यामध्ये अन्नधान्य साठवलेलं आहे असं त्याला माहीत होतं. आणि काही काळ लोटला, 1-2-4 दिवस गेले, आणि त्याला बातमी लागली किल्ल्यामध्ये साठवलेल्या ज्या गोण्या आहेत त्या अन्नधान्याच्या नसून त्या मिठाच्या आहेत, आणि किल्ल्यावर पुरेसं अन्नधान्य नाही. आता आपला पूर्ण लवाजमा घेऊन किल्ल्यातले लोक ठेवून आपण किल्ल्यातल्या अन्नधान्यावर टिकू शकत नाही. हे रामदेव रायाला ज्यावेळेस कळलं त्यावेळेस रामदेव रायनं तो घाबरला, त्यानं शरणागती स्वीकारायचं ठरवलं. आता वास्तविक पाहता ही बातमी अल्लाउद्दीनला नव्हती की किल्ल्यामध्ये मिठाच्या गोण्या धान्याच्या नाही. जर यांनी सक्षमपणे किंवा हिमतीने सामना केला असता, ही बातमी बाहेर पसरवली असती की तिकडनं तो शंकरदेव येतोय सेनापती, यांच्याकडे सगळं रसद आहे, तर एखाद्या दिवस तो वापस गेला असता. पण रामदेव रायनं कच खाल्ली आणि त्यानं शरण जायचं ठरवलं. पहिल्यांदा महाराष्ट्राला गुलामगिरी किंवा ज्याला शरणागती म्हणता येईल ही पत्करावी लागली, आणि रामदेव रायनं पांढरं निशाण घेऊन आपला माणूस बाहेर पाठवला. अल्लाउद्दीनचं 8000चं सैन्य होतं फक्त, त्याच्यासमोर शरणागती पत्करावी लागली. ती शरणागती पत्करल्यानंतर या रामदेव रायानं तह केला, आणि त्या तहामध्ये फार मोठी खंडणी, जे त्यानं लुटलं ते तर दिलंच, पण फार मोठी खंडणी या रामदेव रायानं
त्याला देऊ केली. त्याचा पाहुणचार करणं सुरू केला. आक्रमणकारी होता पण त्याच्या समोर शरणागती पत्करल्यामुळे, मांडलिक झाल्यामुळे त्याचा पाहुणचार करणं गरजेचं होतं. तो पाहुणचार करणं सुरू झाला. ही बातमी तोपर्यंत एका खबऱ्यामार्फत त्या शंकरदेवपर्यंत पोहोचली होती. शंकरदेवला ज्या अशी बातमी पोहोचली त्या तळपाय जगमस्तकाला गेली. तो युवराजही होता, सेनापती होता, तरणा बांड, उमदा गडी. त्याला हे सहन झालं नाही आणि कोणतरी बाहेरून येथून आमच्या राज्यावर हल्ला करतोय ही गोष्ट न मानणारी होती. म्हणून शंकरदेव झपाट्यानं म्हणजे दर मजल काटत तो देवगिरीच्या आसमानात देऊन टेकला. ज्यावेळेस तो देवगिरीच्या आसमानापर्यंत आला त्यावेळी अल्लाउद्दीनला बातमी लागली की ते 1 लाखात सैन्य आलं, जवळपास 1.25 लाखात सैन्य, आता आपला टिकावं लागणार नाही. म्हणून त्यानं रामदेवरायाला कैचित पकडलं की तू तुझ्या मुलाला थांबव. रामदेवरायानं काय केलं की रामदेवरायाने आपला दूत पाठवला आणि शंकरदेवला सांगितलं की आता भांडण करण्याचं कारण नाही, आपला तह झालेला आहे, आपली म्हणजे भांडण मिटलेलं आहे, आपण आता तह झालेला आहे, आता तू शांत राहावं. परंतु शंकरदेव हे मान्य शक्य नव्हतं. शंकरदेव म्हणजे सिंघन द्वितीय त्याला म्हटलं आहे, तो ऐकणं शक्य नव्हतं. त्यानं अतिशय द्वेषानं सांगितलं की अजिबात होणार नाही, आता युद्धाला सज्ज हो. आणि अल्लाउद्दीन पाहिला आता आपला सर्वनाश अटळ आहे, आता आपण इथं टिकू शकणार नाही. परंतु अल्लाउद्दीन हिमतीनं मोठा होता. त्यानं काय केलं, आपलं 7,000 सैन्य त्या रणांगणाकडे पाठवलं. तिकडनं 75,000 सैन्य, इकडं 7,000 सैन्य फक्त. यादवांची सेना तिकडनं, इकडनं अल्लाउद्दीनची सेना. दोघांची लढाई झुपली. हर हर महादेवची गर्जना उठली, इकडनं अल्लाहवर अकबरच्या आरुळ्या उठल्या. एकच हाणामारी सुरू आली. धुरळा उडू लागला. येईल त्याला कापत छाटत सैन्य पुढं धकू लागलं. यादवांची विजयश्री निश्चित होती. सैन्य मोठं होतं, लढवय्य होतं. शंकरदेव हा अतिशय पराक्रमी होता. आता अल्लाउद्दीन संपला अशी परिस्थिती होती. अल्लाउद्दीनलाही कळलं आता आपण इथून पळू शकत नाही. त्यावेळी अल्लाउद्दीननं आपलं राहिलेलं 1,000 सैन्य रणांगणाकडे पिटाळलं आणि त्यानं सांगितलं की अशी आरोळी उठवली सैन्यामध्ये की जलालुद्दीन खिलजी हा जो सम्राट आहे, सुलतान आहे, तो फार मोठा 1 लाखात सैन्य घेऊन आला आणि त्याची जी पहिली तुकडी पुढं आली आहे. त्या हल्लकल्लोळामध्ये धुरळा पाहून यादवांच्या सैन्याला धीर खचला आणि विजयश्री अगदी जवळ आली असताना यादवांनी हार मानली. पळापळ सुरू झाली. तो शंकरदेव ओरडून सांगत होता, पळू नका, विजय आपलाच आहे, आपण पराभूत होत नाही. परंतु सैन्य घाबरलं आणि सैन्याने रणांगणातून पळ काढला. त्याचा परिणाम असा झाला की अक्षरशः हातातोंडाशी आला, विजय निसटला. पुन्हा एकदा शरणागती पत्कराची वेळ आली. सिंघनदेवला पकडलं गेलं आणि रामदेवरायाच्या मध्यस्थीनं अल्लाउद्दीननं त्याला सोडलं. पण पुन्हा खंडणी मोठी लादली गेली आणि एक मांडलिकत्व स्वीकारलं. वर्षभर मांडलिक होण्याचं मान्य करून, म्हणजे कायमचं मांडलिक होण्याचं मान्य करून ती एक शरणागती पत्करली. फार मोठा पाहुणचार घेऊन, फार मोठ्या लूट घेऊन, उपहार घेऊन हा अल्लाउद्दीन परत गेला. तिकडे त्याने त्या जलालुद्दीनला मारून टाकलं, सासऱ्याला. तो कथा भाग वेगळा, आपण परत इकडे येऊ. 1 वर्षाचा काळ लोटला. तोपर्यंत शंकरदेवला ही गोष्ट फार वाईट वाटली होती, त्याच्या फार जिव्हारी लागली होती. म्हणून शंकरदेवनं पुन्हा बंड केलं. शंकरदेवने नाकारून टाकलं की मी हे मान्य करत नाही, मला हे नको आहे, किंवा मी गुलामगिरी सहन करणार नाही. आणि अल्लाउद्दीनला खंडणी पाठवणं बंद केलं. त्यावेळी अल्लाउद्दीननं काय केलं, पुन्हा त्याचा जो सेनापती होता मलिक काफूर, या मलिक काफूरला आता मात्र मोठी सेना घेऊन त्यानं पाठवलं. इथं युद्ध झालं. या युद्धामध्ये शंकरदेवचा पराभव झाला. शंकरदेवचा पराभव झाल्यामुळे शंकरदेवला मांडलिक व्हावं लागलं. शंकरदेव या युद्धामध्ये शंकरदेव मारला गेला. हे यादव जे हे कायमचे मांडलिक बनले, गुलाम बनले. आता त्यांच्यापुढे काही पर्याय उरला नाही. त्यानंतर मलिक काफूरने इथं पूर्ण व्यवस्था बसवली. मलिक पूर्णपणे ही सत्ता, ही जे देवगिरी होती किंवा इथली सत्ता होती, ही पूर्णपणे मोगलांच्या ताब्यामध्ये, सुलतानाच्या ताब्यामध्ये गेली. आता सुलतानाच्या ताब्यामध्ये पूर्ण गेल्यामुळे खऱ्या अर्थाने इथलं स्वातंत्र्य संपलेलं होतं. शंकरदेवही संपलेला होता. त्याचवेळी आता इथं काही होणार नाही असं वाटलं होतं. इथले सुभेदार नेमून तो मलिक काफूरही मेला होता, नंतर अल्लाउद्दीनही मेला होता. त्यानंतर तो मुबारक खिलजी तिथला सत्ताधीश बनला होता. त्या काळामध्ये यादवांचा जो काही जावाई होता तो होता हरपाल देव. या हरपाल देवने एकदा प्रयत्न केला, त्यानं बंड केलं आणि त्याने देवगिरी केला ताब्यात घेऊन पुन्हा एकदा यादवांची सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. ही बातमी ज्यास मुबारक खिलजीला कळली त्यावेळेस तो स्वतः जातीनिषेध चालून आला, फार मोठं सैन्य घेऊन आला आणि या सैन्यामध्ये त्या हरपाल देवचा पराभव केला. आणि हरपाल देवचा पराभव करून त्याला पकडलं आणि त्याला जिवंतपणे त्याचं चामडं सोलून, जो पहिला दरवाजा आपण बघितला त्या दरवाजावर उलटं त्याला एखादा बोकड लटकावा तसं लटकवलं. असं म्हटलं गेलं की ज्या दारावर एकेकाळी या हरपाल देवला सवासनीने ओवाळला असेल, जावाई म्हणून नवरदेव म्हणून आला असताना, त्याच दारावर हरपाल देवला एखादा पूर्ण चामडं सोलून लटकावलं गेलं, त्याला ठार मारलं गेलं. आणि त्यानंतर मात्र देवगिरीच्या स्वातंत्र्यासाठी कोणीही कधी बंड केलं नाही. ते शेवटचं बंड होतं. त्यानंतर देवगिरी कायमचा गुलामगिरीत गेला
आणि ती कायम गुलामगिरी पाहायला मिळते. त्यानंतर पुढे मग अगदी पेशव्यांच्या काळामध्ये काही काळ हा किल्ला पेशव्यांकडे होता, पण याचं काही फारसं महत्त्व नव्हतं किंवा काही फारसं त्याचं काही वापर केला गेला नाही. फक्त कैदी ठेवणे वगैरे या साईडला ती आहे व्यवस्था तिकडे पाठीमागे, त्यात कैदी वगैरे ठेवण्यासाठी फार त्याचा वापर झाला आणि त्यासाठी हा किल्ला वापरला गेला. तर हा अतिशय तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास असणारा किल्ला दुर्दैवानं चुकीच्या निर्णयामुळे, चुकीच्या गोष्टींमुळे हा शत्रूच्या ताब्यात गेला आपला पाहायला मिळतो. आता याच्या ज्या वास्तू आहेत कोणत्या कोणत्या ठिकाणी आपण प्रत्यक्ष बघूयात. धन्यवाद. शूटिंग